काय वेग होता बघा. सावरायची गाडी आणि कशी पाळायची. आज सोन्याच्या जोडीला स्पर्धेची सांगता होते, कारण या स्पर्धेमध्ये आपण पहाटे घाटी गटाची सांगता होण्यासाठी करार संपन्न होते. घाटी गटाच्या सांगतेचा सुधीर. हाय एव्हरीवन, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर हे बघा, गौरव आहे इकडे आणि सूरज आहे. तर आम्ही चाललो आज तांबेडीला, संगमेश्वरला. नांगरणी स्पर्धा आहेत म्हणजे बैलांच्या, तर तिकडं चाललो आहे. सूरजला माहिती आहेत कुठे आहेत त्या. तर आता निघालो आहे, वाजले 12-12:30 आले. तर आम्ही चाललो आहे. सायलेन्सर पुदा हो म्हटलं मांजरू आलं की काय. बघा आता आला मी फुनगुसला. पुढे संगमेश्वरमधून आतमध्ये झालं पंचवणेला आता आहे ना. पंचावणे जायचं आहे. अच्छा चांगली बोलला. अंतरावली, पंचावणे अंतरावली. आता चाललोय आम्ही. तर हे बघा, इकडे आलोय आम्ही आता. सर्व गाड्या बघा उभ्या आहेत. फायनली आपण हे बघा पोचलोय आम्ही विचारत. आता मैदान बघू कुठं आहे. हे बघा इकडे बैल आलेले आहेत. चालू झाले वाटतं अजून. कसले बैल आहेत बघा. वाव. तर पुढे चालू आहेत आम्ही. आलो आता इथे. आपण पोचलो. हां, ते झालं चालू झालं की आता झालं ना. गर्दी बघ. गाड्या कुठे जाऊ. गाडी इकडे नव्हे काय. लाव चल चल. कुठून जाय गाडी साईडला लाव कुठेतरी. तर हे बघा अंतरावलीत आलो, आता पोचलो इथे आणि स्पर्धा झाली चालू. गर्दी बघा कसली आहे.
आणि माणसं बघा किती आहेत बघायला. 26 सेकंद 72 पॉईंट. यानंतरची जोडी क्रमांक 3 वाकसाई प्रसन्न. तर बघा इकडे बैल उभे आहेत सर्व जे स्पर्धेवाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातनं रत्नागिरी तालुक्यातनं आलेली जोडी आहे. रत्नागिरीतल्या बघा सर्व बैल बांधताय तिकडे आपापल्या जोड्या म्हणजे बैलांच्या शर्यतीसाठी आलेल्या. नंद्या आणि बंड्याची जोडी. चला पालीवाले वेळ करण्याचा चला लवकर. खूप सारे जण आलेत पार्टिसिपेट केले. जोड्या तयार करा पाठोपाठ. 4 नंबरला सांबा काळकरी मार्गेश्वरवाले तयार आहे. आधी बघा जोडी रत्नागिरीतनं आलेली जोडी आहे. नंद्या आणि बंड्या. चला जोडी आली. इथं ना नामांकित जोडी आले बघा. हो काय झालं चांगली जोडी पुन्हा एकदा बाद होते. दुर्दैवानं बैल त्याच बाजूला का जात आहेत. बघा इकडे आलं नाही मंडळी किती बघायला आहे. सोने आणि बंड्या. तर आम्ही यायच्या अगोदर चालू झाला इकडे स्पर्धा. कामाचं जाते मित्रांनो पण या ठिकाणी बैल ऐकत नाहीयेत. काय कळत नाही त्या आईनाच्या आजूबाजूला काय चाललंय बाबूशी. आईनाकडे काय आहे हे सुटतोय तो आईनाकडे चालतोय. पण या ठिकाणी एक मात्र आहे सिद्धूदादांचा जो बॅनर दिसतोय तिकडे सगळे म्हणताय काहीतरी विशेष होत आहे त्या ठिकाणी. अहो तेच तर मी म्हणतो आईनाकडे सिद्धूदादा आहे. हा आता सिद्धूदादा चिखला नंतर खरी गंमत बघूया आपण. आतापर्यंत 4-5 जोड्या त्याच बाजूला वळले. विठ्ठल कंबेरे विभागाने आपली बैल बांधल्यानंतर जरा माणूसपाशी संपर्क झाला. बघा चालू झालंय स्पर्धा. आला 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 आला. चल 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 चल. कुठं राहिला. शाबास शाबास. या नांगराचं कौतुक करायला हवं. वेळ सांगा. 31.41. 31-41. तिथे जागा मोठी. अरे आता मैदानावर येणारी जोडी हर्षद साळुंके चिखली. या जोडी जरी हर्षद साळुंके नावानं पळणार असली तरी त्यामध्ये उजव्या बाजूला पळणारा बैल असणार आहे. तर बघा इकडे आलोय आणि गर्दी बघा तुम्ही बघू शकता. चारी बाजूला गर्दी आहे आणि मैदानीमध्ये आहे. तर आम्ही यायच्या अगोदरच चालू झालेत. हर्षद साळुंके थोडा चिखली. लेट झाला. वेळ झाला तुमचे 19 सेकंद 38 पॉईंट. जबरदस्त जोडी पळवली मुन्ना गुरेना. डावीकडे पळाला होता. तर मग असे बघितलं असेल तिकडे की खूप साऱ्या जोड्या आलेल्या आहेत बैलांच्या तिकडे उभ्या आहेत. नंतर गेलो तर दाखवेन तुम्हाला. मग असे मी तिकडून आलो तेव्हा आणि इकडे चालू आहेत म्हणजे तिकडून पूर्ण राऊंड मारायचा आहे जोडीला. तिथपर्यंत पुढपर्यंत पूर्ण गोल राऊंड मारायचा आणि चारी बाजून बांबू लावलेत आणि मंडळी बघा चारी बाजू आपली बघा किती बघायला आहे. मी तर आलोय फर्स्ट टाइम. आणि बघा दुसरी जोडी येते आता. थोडंसं लांब आहे मी उभा त्याच्यामुळे दिसणार नाही. बाबू दादा गोपाळ 50 पार केलेला ड्रायव्हर पण बघा कसा तरुणांना लाजवेर असा पळतो. बाबू दादा स्वतःचा फायटर पळतो आणि स्वतः 50च्या पुढचा हा ड्रायव्हर तरुणांना अतिशय सुंदर जोडी पळते बघा. सुंदर अशी जोडी आणि बाबू दादा गोपाळची कमाल. चिखल उडतो. वेळ सांगा. कॅमेरा चिखल 23 सेकंद 03 पॉईंट.
मगाशी 26 ला गेली. कमी सेकंद मारेल ते आहे. पहिला मगाशी 26 ला गेली. 18 मध्ये बसते. कार्यकर्ते काहीतरी सांगतात बघा पंच. जोडी बाद आहे. ओके जोडी बाद. अतिशय सुंदर गोमाने जोडी पळत जाऊ दे पुढे. आणि आता घे सोन्याला पुढे दे पकड इकडे घे. शाबास मिलिंदाचा बाप करत मिलिंदाचा अंतिम टप्प्यात आहे. हा प्रतिम धावायला पाहिजे. जबरदस्त. 21-97 जाताना 21.97. हे आवाज रुपेश आवर अजून सती आहे तुला. हे आतमध्ये बाहेर गेले. हात रुपेशची कमाल बघूया. रुपेश चल. शाबास. गंजा कमी पडतो. उंदीराचा काय जाऊ दे सर. खूप घेणार आहे. जाऊ दे कडकडत जाऊ दे. आणि जोडी आणि या चल गजा. शाबास. या ठिकाणी उंदीर आणि गजाची जोडी जोडी हाकण्याचं काम करतोय. खऱ्या अर्थानं मालकाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतोय तो रुपेश किंजळकर. बघूया जाईल किती घेतो. 36-28. 36 सेकंद 28 पॉईंट. खूपच वेळ गेला. दर्शी आहे कावटी आहे. जाऊ दे जरा हॅलो परत काय करतोय दर्शी बरोबर घे आतमध्ये. पडे या नांगऱ्याचं कौतुक आहे. नौका नांगरी पण बघा काय प्रयत्न चांगला करतोय. अतिशय सुंदर. आता मात्र पाणी उडवून देतोय. डावीकडे गावठी आहे उजवीकडे जर्सी आहे. 34-41. 34 सेकंद 42 पॉईंट. बराच वेळ गेला. त्याला 15 नंबरची वेगाची जोडी बाद झाली. वेग बघा काय 17-18 सेकंदात जोडी येऊ शकते. जबरदस्त वेग होता. किती वेळ घेतला होता. 18-36. 18 मी काय म्हटलं 18 पण जोडी बाद आहे. वेगवान जोडी होती तरी सुद्धा या जोडीचं काही लागलं म्हणजे बैलाचं किंवा माणसाचं तर जोडी बाद आहे. आणि पुन्हा माणसा जी राऊंड केलेलं आहे तिला एका बैलाचं लागलं साईडच्या तर चालेल पण दोन्ही बैल लागले तर जोडी बाद. जेवढ्या कमी मिनिटात जोडी पूर्ण गोल राऊंड मारेल त्याचा नंबर काढता येईल. तर खूप साऱ्या जोड्या आल्या आहेत. नंतर मी तुम्हाला तिकडे दाखवेन. मग अशा आलं तेव्हा तुम्ही बघितले असाल. तर चांगलं फर्स्ट टाइम खूप भारी वाटतंय. या ठिकाणी मित्रांनो कबड्डी क्षेत्रातले एक मोठं नाव उत्तम समालोचक आदरणीय मिलिंद शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने सर आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत असेल. पाऊस बघ किती आला आता. बाबूशेठ हे पंच आहेत कुठे टच होते. या ठिकाणी मित्रांनो आनमान शान कडवेची जबरदस्त जोडी राय आणि राजाची जोडी. आकाश आटला कमी पडतोय. हे आकाश कडवेवाल्यांची जोडी. आज आकाशला काय झालं कळत नाही. रॅलिंग पाडायचंच काम पाठीमागे गेली उलटी. बिचाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामात दरवर्षी असतात काय दरवर्षी असतात. त्यांना रॅलिंग मांडावं लागतंय. त्यांना आता वाटत असेल मध्ये नुसतं बरा झाला असता. जोरात कार्यकर्ते सक्षम आहेत. पाऊस सुद्धा उत्तम साथ देतो. मतदारसंघाचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार मित्रांनो अनेकांच्या मनामध्ये घर करणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा ज्याला भाग्य विधाता समजलं जातं. शिक्षण क्षेत्रातलं एक सखोल अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय शेखरजी निकम सरांचं या ठिकाणी स्वागत. वेळ सांगा. बघा इकडे स्पर्धा
चालू आहेत आणि जाम भारी वाटतंय. म्हणजे मी फर्स्ट टाइम आलो इकडे आणि आमच्याकडे तर होत नाही जास्त नागरणी स्पर्धा. आणि आमचं भाग किती बघायला मैदानावर अव्वल क्रमांकाच्या जोडीनं गाठला होता. पब्लिक ही जोडी येते ओंकार सुरेश जाधव नावाने धावणारी. गोल राऊंड आहे बघा चालू झाला दुसरा. आता तर गावठी बैलांची चालू आहे. जबरदस्त बघूया बघा भारी मजा येते इकडे. या ठिकाणी मित्रांनो वेळ घेतलेला आहे पण पुन्हा एकदा महत्वाचा वाढव बांधा वेळ लागणार आहे. वेळ वाढणार आहे अंतिम टप्प्यात. वेळ सांगा तुमचं. 24-63 नाही चालणार. 24-63 वाला नाही चालणार. कारण शांताराम मामा हरेकर तुरळवाले एक पहिले 10 तयार झाले का घाटीवाले बघा इकडे चालू आहेत गावठी बैलांच्या जोड्या. तर ह्याच्यातली शेवटची जोडी चालू आहे आता. 42 जोड्याने भाग घेतला होता आणि आता शेवटची जोड्या. त्याच्यानंतर घाटी बैलांच्या जोड्या चालू होणार आहेत. इकडे नांगरणी स्पर्धा चालू आहे. बघा ही शेवटची जोड्या घाटी बैलांची. पूर्ण गोल 7 नंबर दयाराम अकबराम सुर्वे अंतरवली. त्यानंतर 8 नंबर काशीनाथ तुमची पण आहे काय? हो भाई कुठले गावठी आहे की गावठी नंबर मध्ये आले काय? आले काय? किती मिनिटं आहे? तिसऱ्या नंबरला. ते बघा दादांचे एक जोड्या आले तिसऱ्या नंबरला इकडे मगाशी. तेव्हा तुम्ही नव्हतात वाटतं. हो भाई रवी यादव नक्की लागला. ही शेवटची जोडी आहे गावठी बैल जोडी मधली. अत्यंत देखण्या पद्धतीनं जोडी पळवण्यासाठी सज्ज होतोय बघा. गावठी गटात ह्याच्यानंतर चालू होणार आहे घाटी बैल जोड्यांची. ही शेवटची जोडी आहे. आलो दादाना सागरा मंडळी वगैरे बघायला आलेत. प्रदीप सोनकर घोटेकर साहेब आपल्याला बोलवतो. चहा पिया आणि मग या. शेवटची जोडी आहे. मुन्ना गुरव अजूनही पहिल्या नंबरात आहे. तोच मुन्ना गुरव ही माबळेकरांचा साज पळवणार आहे. बघूया मुन्ना काय करणार. ही जोडी सुद्धा गुलाला घेणार का? पण बैल तिडबीड करतायत. उभाच राहत नाही. इकडचा सुनील दादाने नेहमी सांगते सुट्टीला वेळ गेला की मालकाला बांधायचा. तर शेवटची जोडी बाहेर गेली तिकडून एवढ्यासाठी संतोष सुट्टी नीट त्याचा नंबर. गावठी संपले सर्व आणि आता घाटी चालू होणार आहेत. घाटी जोड्यांच्या नांगरणी चालू होणार आहे. एक गावठी आहे. ही कोणती जोडी आहे? जोडी कोणती आहे? ही गावठी आहे. अरे ही जोडी कोणाची यादीत नाव नाही आहे. शोगेम आहे ना मोठी द्या शोगेम करायचा. शेवटची जोडी आहे गावठीची. हा काय योग होता बघा. सावरायची गाडी कशी पळवायची. शाबास. या ठिकाणी वेळाधिकाऱ्यांना सुद्धा संधी मिळाली. दादा तुम्ही खणलं का? शाबास. रॅलिंग साबून ठेवलं. या नांगऱ्याचं कौतुक आहे मित्रा. 25चा अशी जोडी पळवलेली आहे. 25चा गावठी जोड्या संपल्यात आणि आता घाटी जोड्यांना सुरुवात. हे बघा आणि पहिले 10 भारी मजा येते. बारीक पाहिजे टाका. पहिल्या नंबरला जे आले तेव्हा ते सांगताय 21 सेकंद आणि 97 पॉईंट मध्ये पळालेली शांताराम मामा हरेकर तुरळकरांचा पप्पू आणि सोन्या 7व्या क्रमांकाचे मानकरी. 7 क्रमांक आहेत. गावठी गटामध्ये 6व्या 1 ते क्रमांकाचे 7. मानकरी.
तर जेवढ्या कमी नंबरला जेवढे धावलेत तेवढ्यांचा पहिला नंबर ते सांगते आता 7 नंबरला कुठपर्यंत कोण कोण आहेत ते. 6व्या क्रमांकाचे मानकरी बारे कसारी शुभम बारे मुचरी 6व्या क्रमांकाचे मानकरी. त्यानंतर 5वा नंबर 21 सेकंद आणि 28 पॉईंट मध्ये पळालेली जोडी कैलासवासी ओंकार जाधव खेरशेत 5व्या नंबरचे मानकरी. 4था नंबर 21 सेकंद आणि 22 पॉईंट मध्ये पळालेली जोडी प्रवीण माने कुंभार कणेकरांचा बाळा निश्चंदर 4थ्या क्रमांकाचे मानकरी. या मैदानावरच्या 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी 21 सेकंद आणि 15 पॉईंट मध्ये पळालेली जोडी अमोल गुरव अंगोलीकरांचा पांड्या आणि चित्र्या 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी. बघा जेवढे कमी कमी आहेत तेवढा त्यांचा पहिला या नंबर. मैदानावरच्या 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी जय सांबा ताडगावची जोडी 20 सेकंद आणि 84 पॉईंट मध्ये पळाली होती राजानी बादल 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी. आणि अंतरावरी ग्रामस्थांनी आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटातला 1 नंबरचा मानकरी 19 सेकंद आणि 38 पॉईंट मध्ये पळालेली जोडी हर्षद साळुंके चिखली म्हणजे पांढऱ्या गुरव आरोलीकरांचा राजा आणि मालवणकरांचा सुंदर 1 नंबरचे मानकरी. सर्व विजेत्या जोडीच्या चालक मालकांचे बघा 7 नंबर काढले आणि त्याच्यातला पहिला नंबर आला 19 नंबर 38 सेकंदात जो नागरने केली त्यांचा पहिला नंबर आला. घाटी बैलांच्या चालू गावठी बैलांचे 7 नंबर काढून झालेत. घाटी आणि डावीकडे पहिली जोडी आहे. बहादर तालुक्यातल्या अवेरांचा बुलेट. आज बुलेटच्या जोडीला बावड्यात काय करणार. बघा गावठी बैलाची कमाल जबरदस्त. ही पहिली जोडी होती घाटी बैलाची. 1981 सेकंद 81 पॉईंट. तो तिकडे गेला म्हणून. हा त्या साईडला गेला ना नाही तर पटकन गेला असता. तर मंडळी इकडे गावठी बैलांच्या झाल्या आहेत आणि आता या घाटी बैलांच्या आहेत. तर इकडे बघा बैल जोड्या किती आलेले आहेत इकडे अगोदर म्हणजे अगोदर रेडी करून ठेवलेले आहेत. हे सर्व घाटी बैल आहेत. तर प्रत्येकाच्या जोड्या अगोदर 10 बांधलेल्या आहेत रेडी केलेल्या आहेत म्हणजे पहिले बघा कसले आहेत कणकट. हे बघा चालू आहेत. ओ माय गॉड बघा कसली बैल आहेत दणकट घाटी बैल आहेत. घाटी बैल आहेत. काय तुमचं नाव काय. हा कुठली आहे तुमची जोडी. तुरळ. ही तुरळची जोडी आहे बघा. जोडी बघा कसल्या किती जोड्या इकडे बांधल्या आहेत बघा सर्व आणि सर्व घाटी बैल आहेत. ही तुरळची जोडी आहे. तुमची कुठली जोडी आहे ही वाली कुठली आहे तुमची. तांबेडी. तुम्ही कंटिन्यू पार्टिसिपेट करता काय. कंटिन्यू. आणि इकडे भरपूर असतात कारण आम्ही जिकडे राहतो ना तिकडे नसतात. कंटिन्यू असतात ना इकडे. बैलांची नाव काय सांगाल काय. याचा नकऱ्या त्याचा सागर. त्याचा सागर आणि याचा नकऱ्या. हा रोशनप्रीत त्यांचा बैलांचा मालक. हे बैलांचे मालक आहेत काय. अच्छा पकडणार कोण आहे गाडी म्हणजे नांगरायला. बाबल्याची राजू लाड. अच्छा 2 जण आहेत काय. बघा ह्यांची बैलजोडी आहे. किती बैलजोड्या आहेत बघा. आता मारणार आहे ना. बैल आहेत बघा. 14 आहे ना. किती बैलजोड्या आहेत बघा इकडे. हे आहेत काय. बैलाचं नाव काय. हा बुलेट. मग अशी धावला तो काय. हा पहिला नंबरचा धावला ना 19 पॉईंट किती मारले ते सेकंद त्याला. हा 19 बघितले मी. मग अशी पहिल्या नंबरला तो धावला तो हा बुलेट. माझा आहे प्रमोद दसम ब्लॉग.
प्रमोद दसम ब्लॉग पहिलं बघ कसलं आहे. सर्व जोड्या बांधलेल्या आहेत इकडे. या सर्वांचं सुंदर इकडे पण आहे ते बघा. तर इकडे कंटिन्यू असतात. तर ही ह्या दादांची. दादा तुमचं नाव काय? प्रसाद. कुठल्या गावचे तुम्ही? लांजातले. ते लांजावरून आले तिकडे. राणा आणि बादल. नाव काय यांचं बैलांचं? राणा आणि बादल. तर राणा आणि बादल आहे ते. खूप भारी वाटतंय. मी तर फर्स्ट टाइम आलो इकडे. तर हे बघा इकडे तयारच सर्व जोड्या आणि बैल कसले आहेत. एक नंबर बैल आहेत आणि जिकडे चालू आहे स्पर्धा. प्रारंभ रेषेची आखणी करून घ्या. आणि मंडळी बघा किती बघायला आले. मगाशी तर मी आलो तेव्हा कमी होती आणि आता तर खूप आहे. महाडी वल्लभ महाडी लांजा भरलेली आहे. मग मजा येते काय बघायला? कोण काय बोलत नाही. आणि इकडे वा पब्लिक किती आहे. भीती वाटते. आली येतील अंगावर. ते बघा सर्व किती बघायला आलेत. कोण? हा कुठचे तुम्ही? नांदळचे. मला तुला घेऊ. इथे या इथे या. आम्ही दिसतो. मला भीती वाटते इकडे यायचा. न्यायला मला व्यवस्थित. चला वल्लभ महाडी लांजावाले उद्या. प्रमोद दसम. DASM. शिवा आला. शिवा बनांचा शिवा. किती जोडे आता? किती नंबर वाले? सिद्ध गोपाळ येतोय. जोडी जरी खेळच्या नावावर पडत असली तरी उजवीकडे असलेला हाच तो लाडका शिवा आहे जो यापूर्वी समीर बनांच्या वाड्यात होता आणि आता या शिवाचा मालक आहे स्वतः सिद्ध गोपाळ. स्वतःचा बैल घेऊन आधीच घाबरू नको. हा सकाळी आलो ना. राहील टेन्शन. सिद्ध गोपाळची कमाल आणि त्याच्या शिवाची धमाल. एवढं जरा घे शिवाला. घे शिवाला. घे शिवाला. घे. आला 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 सिद्ध गोपाळचा शिवाला. एवढं जरा अतिशय सुंदर. 20 सेकंद 6 पॉय. पहिला 19 काहीतरी धावला जोडी. जबरदस्त जोडी पळते. जोडी क्रमांक 7 दयाराम आत्माराम सुर्वे म्हणजे मानकऱ्यांची जोडी येते. मुन्ना गुरु जर 1981चा रेकॉर्ड तोडला तर 11,000चं बक्षीस तुला लागलेलं आहे मुन्नासाठी. सुर्वे सरांचं म्हणणं आहे आतला बैल जरासा बाहेर होते. बाहेरचा कमी पडतो. वाढव वाढव वाढव. शाबास. वेग वाढायला पाहिजे मित्र या ठिकाणी. वाढ बघ त्याला पण पावडी जाणारे बैल आहेत. मला मंडळी पाऊस बघा किती आहे आणि एवढ्या पावसातून पण पब्लिक बघा आणि बैल जोड्या इकडे आहेत आणि पब्लिक बघा किती आहे. पुढे राहुल गोल आहे उभा. मी एका साईडला इकडे उभा आहे. हे मैदान आहे इकडे आणि इकडे पूर्ण भरलेलं आहे बघा.
पाऊस नाही खूप आहे. सोंड्यातून आलेला आहे आता काय पाऊस बघ कसला आहे. आणि शिवा बघूया काय करणार. हे चलेल आधी एवढ्या जोरात आला 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 चण्याची गती वाढली. जबरदस्त अतिशय जबरदस्त तांबड्या मातीतला पैलवान आहे. 20 सेकंद 47 पॉईंट. या ठिकाणी घाटी गटातील सर्व जोड्या अत्यंत सुरक्षित हा थरार या ठिकाणी संपन्न होते. जोडी क्रमांक 10 रोशन करा. चला मैदान चालू करा. यानंतरची जोडी आहे सुरेश माईन अंतरवली नावाने धावणारी. चला हात लावू काय झाडावर बघतायत. आज गावठी आणि आता घाटी जोड्यांच्या शेवटच्या 2 जोड्या बाकी आहेत. ते बघा शेवटची जोडी सेकंड जोडी चालू आहे. भीती वाटते इकडे उभं राहायला कारण डायरेक्ट जोडी अंगावर येते आहे ना. बघा ही शेवट सेकंड लास्ट आहे आणि अजून एक धावणार आहे याच्यानंतर. स्पर्धेची सांगता होते कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय घाटी गटाची सांगता होण्यासाठी करार संपन्न होतोय. घाटी गटाच्या सांगतेचा सुधीर शेठ सालेडेकरांची जोडी अंतिम जोडी धावते घाटी गटामध्ये. अमोल वेग वाढायला पाहिजे म्हणताय. 7व्या क्रमांकाची जोडी आहे. तर बघा हा घाटी गटाचा निकाल आहे आणि इकडे सर्व बैल जोड्या आहेत बघा. तर गावठी आणि घाटी दोन्ही पण झाले आहेत. क्रमांकाची मानकरी ठरते. त्याचबरोबर या मैदानावरचा 6वा क्रमांक 20 सेकंद आणि 0.3 पॉईंट मध्ये पळालेली जोडी आकाश देवरुखकर कोसुम ही जोडी 6व्या क्रमांकाची मानकरी ठरते. इकडे सांगतायत या मैदानावरचा 5वा क्रमांक 19 सेकंद आणि 81 पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरवली या जोडीचा 5वा नंबर येतोय. तर बघा इकडे जोड्या 19 सेकंद आणि 50 पॉईंट मध्ये पळालेली जोडी नंबरामध्ये आलेल्या जोड्या. हर्षल इंदुलकर हेत्री या जोडीचा 4था क्रमांक येतोय. या मैदानावरचा 3रा क्रमांक 19 सेकंद आणि 37 पॉईंट मध्ये पळालेली जोडी सिद्धेश्वर तिसऱ्या क्रमांकाची मानकरी. इकडे त्याचबरोबर 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी अंतरवली गावचे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र दादा सुर्वे यांच्या नावावर पळालेली जोडी 19 सेकंद आणि 30 पॉईंट मध्ये पळालेली जोडी मानकरी. 2 नंबरचे मानकरी आहेत. अंतरवली ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाच्या घाटी गटात मानकरी 19 सेकंद आणि 10 पॉईंट मध्ये पळालेली जोडी निलेश सागवेकर वडाळेकरांचा हातोड आणि गप्पा विजेत्या जोड्यांचे हे बघा सर्व निघालेत आता. अभिनंदन सर्व जोडीचे चालक मालक अभिनंदन. धन्यवाद. हे इकडे गुलाल टाकतायत. ह्या सर्व जोड्या जिंकलेल्या आहेत 7 नंबरमध्ये आलेल्या आहेत. कुणाचा तरी मोबाईल पडलेला आहे तो आमचे मित्र अमोल गुरव यांना सापडलेला आहे. त्याने तो इथं आलं दिला ज्याचा कुणाचा मोबाईल असेल त्याने आतापर्यंत आपला मोबाईल घेऊन जा. बक्षीस वितरण झालं यांचं म्हणजे त्यांनी सांगितले किती नंबर आहे आणि इकडे बघा गुलाल वगैरे टाकतायत. बघा हे नंबरमध्ये जे आलेले आहेत ते गुलाल टाकतायत. आणि या कार्यक्रमाची सांगता होत असताना बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं साहेबांनी प्रार्थनीय हात लावलेले आजच्या अंतरवली गावाच्या वतीने साहेबांच्या नेतृत्वात सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. खूप मजा आली आणि हे बघा इकडे बैल धुत आहे. तिकडे चालू आहे बक्षीस वितरण. 14 नंबर आले जोडे गावठी 7 आणि गावठी 7 आणि घाटी 7 असे 7 नंबर काढले. आता निघालो आम्ही. हे बघा इकडे झालेले आहेत सर्व स्पर्धा. हे बघा इकडे जिंकलेली पण जोडी आहेत त्यांना कलर लावला आहे. किती नंबर हा तुमचा? 7 नंबर.
सर्व चालले आता बैल जिंकलेले आहेत बघा. सहावा गावठीमध्ये की घाटीमध्ये हे बघा यांचा 6वा नंबर आला. तर आम्ही नाव काय हो नाव काय व्हिडिओ होतं प्रमोद दसन ब्लॉग. हे बघा इथे भेटले त्याने आम्हाला पण रंगवला सर्वांना. आणि आता चालले सर्व. तर आम्ही पण निघालोय. हे बघा पहिले वाघ असले आहेत. आणि आता आम्ही निघालोय. तो व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसन ब्लॉग. बाय बाय. पहिले वाघ असले आहेत.